चाललाय? फिरायला चाललाय? बघू काय काय घेतलंय. मार खाऊन फिरायला चाललाय? कुणाचा? मम्माचा? अरे बा, का मार खाल्ला मम्माचा? काय लोणावळीला? आता पाऊस आहे रे बाबू. काय पाऊस? पप्पा तू रेनकोट आणलत ना? पाऊस असणार वर. नाही मी विसरलो. विसरला? तुला सांगितलं होतं ना घेऊन ये म्हणून. असं ते मी पण कानाची टोपी विसरली तुझी. आणलाय बाई आणलाय. बघ ऐकलं का, बाहेरचं खायचं नाही. असं मला वास आला ना असं कशाचा पदार्थाचा, मला असं भूक लागते मला. आहे ना, घरातलं जेवण जेवायचं ना. मग आता तू खाणार नाही ना भजी बुट्टा, खाणार नाही ना वर गेल्यावर? ना मग ते कसं येऊन बसलं काचेवर? मुंजासारखं बसला नाही. ऊन पडले ना छान. श्रीला बुट्टा खायचं आहे म्हणून पप्पा थांबून श्रीसाठी बुट्टा घेतात. आणि अशा वातावरणात बुट्टा खाण्याची मजाच काही वेगळी असते नाही का. त्या दादाने आता मस्तपैकी लिंबू आणि चटणी लावून दिलेली आहे आणि आता श्री मस्तपैकी बुट्टा खातोय. छान आहे का? फायनली आपण कास पठारावर पोहोचलोय आणि वातावरण बघा किती सुंदर झालंय. सगळीकडे धुकं आलंय आणि आता सध्या तरी पाऊस नाही. श्री आणि पप्पा मजा करायला लागलेत आणि हे बघा कास पठारावर किती हिरवंगार झालेलं आहे. थोड्याच दिवसात इथं फुलांचा सडा दिसेल तुम्हाला आणि खूप लोकांची गर्दी होते इथं फुलं बघण्यासाठी. वेगळ्या वेगळ्या कलरची फुलं इथं तुम्हाला पाहायला मिळतात. श्रीला तर खूप जास्त आनंद झालाय आणि तो फुल एन्जॉय करायला लागलाय. आता आपण इथून डायरेक्ट कास तलावावर जाणार आहे. चला तर मग आता आपण कास तलावाकडे जाऊया. पाऊस आलेला आहे. पावसाच्या पाण्यामध्ये लोक कसे आनंद घेतात आणि फोटो काढायला लागलेत. आज रविवार असल्यामुळं खूप गर्दी आहे आज कासला आणि कास तलावावर पण. आता आपण बघूया कास तलावावर किती गर्दी येते. चला तर मग आपण जाऊया कास तलावाकडे. आणि आज खूप गर्दी झाली आहे. रविवार असल्यामुळे लोक 2 व्हीलर 4 व्हीलरवरून येत आहेत आणि हा आहे कास तलाव. पावसामुळे आणि वाऱ्यामुळे खूप छान लाटा तयार झाल्यात कास तलावामध्ये. तुम्ही बघू शकता सगळीकडं पाणीच पाणी आणि धुकं दाटलंय. आता आपण जाणार आहे, समोर दिसते तिकडे बघा कासच्या स्टेप वॉटरफॉलला जाणार आहे. तिकडे पण आज खूप गर्दी असणार आहे. समोरच आता आपण पोहोचतोय स्टेप वॉटरफॉलला आणि तुम्ही बघू शकता आज खूपच गर्दी झालेली आहे. रविवार आणि त्यात पावसाचं वातावरण, लोक खाली पण उतरलेली आहेत. पण हे खूप डेंजरस आहे कारण पाण्याचा फ्लो खूप जास्त आहे. त्याच्यामुळं हे धोकादायक आहे खाली पाण्यात उतरणं. तर आपण आता जाऊया. पहिल्यांदा जर श्रीला भूक लागली काहीतरी खायला देऊया आणि त्याच्यानंतर आपण जाऊया, बघूया खाली सोडतात का. पण नाही जायचं, एवढ्या पाण्याच्या प्रवाहामध्ये जायचं नाही, वरूनच आनंद घ्यायचा. बघूया आता श्रीचा आवडता केकचा स्टॉल लागला आहे की नाही ते, कारण श्रीला तर केकच खायचं आहे. चला तर मग आधी खाऊया आणि मग फिरायला जाऊया. खायचं कुठंही केक नाही केक. बरं बरं देऊया आणि थांब ना पप्पाला येऊ दे. कितीला? 190.
गेट बंद केलं त्यांनी. बाहेर काढलं सगळ्यांना. कसं आहे कसं आहे हा यमी. ब्लूबेरी ना. मला काय घेतलं. मॅगी खायचंय. मॅगी खायचंय. थंडी वाजते का. श्रीची मॅगी संपतीये तोपर्यंत आपण स्टेप वॉटरफॉल बघून घेऊया. आणि बघा मित्रांनो, खूप जास्त पाणी आहे. पाऊस पण खूप दिवस झाला खूप जास्त पडतोय, त्याच्यामुळं पाण्याचा प्रवाह पण जास्त आहे. आणि किती सुंदर वातावरण झालंय बघा. आणि खूप लोक आज बघायला आले. आता आपण बोटिंग क्लबच्या इथे आलोय. आता बोटिंग क्लब बंद असतं पावसामुळे. केवढा मोठा किडा आहे. किडा कसा आहे. कसा आहे किडा. किडा कसा आहे किडा. काय खरोखरच्या किड्यागत वाटायला लागले ते. पाण्यात पकडलाय मी. कसा आहे ते होय. ते कचरा टाकायचे. पाण्याची बॉटल नाही रे, ह्याच्यामध्ये ना कचरा टाकायचा असतं. हे बघ, हे बघ कशा बॉटल टाकल्यात. कळलं का. कळलं का. चल करूया. डान्स करायचंय. बाय बाय करा. चला श्री बाय बाय करा. Bye. Thank you so much. नीट परत एकदा. Thank you so much. आता आम्ही घरी चाललो. आता आम्ही कलेला आलो. चला तर मित्रांनो, आता घरी जायची वेळ झालेली आहे. आणि अशा प्रकारे आमची छोटीशी कास ट्रिप आज सक्सेसफुल झालेली आहे. श्रीला जायचं होतं लोणावळ्याला, पण आम्ही घेऊन आलो कासला. तर ठीक आहे, वातावरण पण खूप छान आहे. आज थोडं ऊन असल्यामुळे कासवर गर्दी पण खूप जास्त आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय.